आलेलो आहे. आज आपण LG मध्ये जो न्यू फीचर्स ॲड झालेले आहेत चार्टबोर्ड, त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. जर आपण सेटिंगमध्ये बघितलं तर एक रोबोटिक सिम्बॉल येतो, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक चार्ट स्क्रीन ओपन होईल. त्याच्यामध्ये समजा टीव्हीमध्ये काही प्रॉब्लेम असेल, स्क्रीन रिलेटेड असेल, साऊंड रिलेटेड, कनेक्शन रिलेटेड किंवा पॉवर प्रोग्रामिंग रिलेटेड, हे असे 6 फीचर्स दिलेले आहेत. सिस्टीम युजफुल फंक्शन. तर त्यामध्ये समजा मला आता समजा पॉवरचा इश्यू येतोय, तर मी त्याच्यावरती क्लिक केला पॉवर आणि प्रोग्रामवरती. तर पॉवर आणि प्रोग्रामवरती क्लिक केल्यानंतर माझी टीव्ही ऑटोमॅटिकली ऑफ होऊन जाते, असं मला घरातल्याने सांगितलं. तर त्याच्यानुसार द पॉवर टर्न ऑन स्लोली, द पॉवर टर्न ऑफ ऑटोमॅटिकली. तर याच्यावर मी क्लिक केल्यानंतर टीव्ही स्वतःहून सजेस्ट करते की काय असेल. तर याच्यामध्ये त्यांनी मला सांगितलं इफ शेड्यूल ऑफ ऑन इज सेट द पॉवर ऑटोमॅटिकली टर्न ऑफ इफ देअर इज अ नो रिमोट कंट्रोल ऑपरेशन 4 आवर्स. म्हणजे 4 तासापर्यंत मी जर रिमोट यूजच नाही केला तर ती स्क्रीन ऑफ होऊन जाईल. तर आता मी तसं एकदा घरच्यांना सांगून विचारतो, पण जर तरी पण मी दुसरा समजा ऑप्शन जर मला हे करायचं असेल तर मी त्याच्यामध्ये रिस्टार्ट कन्वर्जन केल्यानंतर पुन्हा मी पॉवरलाच जातोय. समजा तशा पद्धतीने जर प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला, समजा ऑटोमॅटिकली होतच असेल, तर द पॉवर वॉल नॉट टर्न ऑन. आणि समजा हे स्टील नॉट वर्क, तर तुम्ही स्टील डज नॉट वर्क, समजा जर प्रॉब्लेम सॉल्व्हच नाही झाला तर तुम्ही डायरेक्टली तो इश्यू सेम चॅटबॉट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट LG डिव्हाइसची पूर्ण माहिती तुम्हाला वन टाइम येते. इथना कॉन्टॅक्ट LG कस्टमर सर्व्हिस, ज्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक QR कोड ओपन होतो. QR कोड स्कॅन केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली त्या साईडवरती जाऊन कंप्लेंट लॉक करू शकता किंवा कॉल नंबर जो डिस्प्ले त्या नंबरवर कॉल करून तुम्ही कॉल रजिस्टर करू शकता कंप्लेंट रिलेटेड. म्हणजे तुम्हाला स्वतःहून टीव्ही जे काय असेल डायग्नोज करते, तुम्हाला त्याच्यावर सोल्युशन पण देते. आणि जर सोल्युशनने तुम्ही सॅटिस्फाईड नाही झाला तर तुम्हाला लास्ट टाइम तुम्ही त्यांच्या एक्झिक्युटिव्ह बरोबर बोलू शकता किंवा चॅट करून किंवा कंप्लेंट रजिस्टर करू शकता.